महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेली महाड नगरपालिकेची निवडणूक अखेर निकालात निघाली असून या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे। शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळालेल्या या निवडणुकीत 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या जगताप कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागलाय। आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलाय। यावेळी शिवसेनेचे 8 नगरसेवकही पदभार स्वीकारताना दिसून आले। महाडच्या राजकारणात हा निकाल मोठा बदल घडविणारा मानला जात असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। त्या भावनामध्ये लोकांची कामे करणं भावनामध्ये असेल, लोकांना सेवा देणं ही भावना असेल, लोकांची बाबतीत माझ्या बाबतीत असलेली अपेक्षा या अपेक्षा पूर्ण करणं हीच माझ्या भावनेच्या प्रमाणे आहे। लोकांनी एवढं प्रेम करून आज माझ्या स्वतः पदवीसाठी एवढे महाराष्ट्रातल्या लोकांनी अगदी म्हणजे सगळ्या खालच्या पासून अगदी म्हणजे बारीकशा रिक्षावाले बसून अगदी वकील डॉक्टर सर्व आलेले आहेत। या भावनेचं प्रकट झाल्यानंतर खरोखर महाराष्ट्रासाठी काय करावं हे आता मलाच उत्साह झालेला आहे आणि महाराष्ट्र चांगल्या प्रकारे करील आणि लोकांना सेवा देणे अपेक्षा ठेवतो। कामे भले भरपूर आहेत, पण त्याने ऍक्टिव्ह मध्ये पहिला पाण्याचा प्रश्न जो आहे, जे आमच्या मोहळ्यामध्ये काय पाणी येत नाही, मला एएसआर बांधायचे 2 मिनिटं थांबे 2 मिनिटं तर एएसआर मला बांधायचे 4 ठिकाणी आणि मोहळ्यामधला जो पाण्याचा प्रश्न आहे तो प्राधान्याने सोडणार आहे। की त्या लोकांनी माझे एवढं प्रेम दाखवले की कधी 25 वर्षात शिवसेनेने एवढं प्रेम केलं नव्हतं, तर त्यांचा प्राधान्याने एएसआर बांधून त्यांना पाणी टंचाई आणि गटार आणि रोड देण्याची लढ देतो। एकच वार्ड नाही 20 वार्डात काम करणार आहे। एका वार्डाचं नाव घेतो म्हणून गैरसमज नसावी, पण त्या लोकांनी मला एवढ्या अपेक्षेने मला दिलेली मतं आहेत, त्यांचं काहीतरी मी ऋण लागतो म्हणून मी आज 4 चौघात आणि चांगल्या उद्यात बोलून त्यांचं ऋण फेडण्याची मला वेळ लागली आहे। आणि खरोखर पुढच्या 10 वर्षामध्ये आता आम्हाला शहरामध्ये 8,000 मतं मिळतील, की 10,000 कसे होतील, शहराला सेट भरत सेट आणि विकास सेट यांना चांगल्या प्रकारे पुढे मतं मिळतील या अपेक्षेने मी काम करीन अशी अपेक्षा तुमच्या पाहून येतो। जय हिंद जय महाराष्ट्र। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।